नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. नावगे क्रॉस जवळील स्नेहम इंटरनॅशनल कारखान्याला मंगळवारी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीमुळे एकच खळबळ उडाली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून बुधवारी दुपारी यश आले. मात्र मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत आग आटोक्यात आणता आली नाही. आगीचे रौद्र रूप पाहता त्याच्यासमोर सारेच हतबल झाले होते. या आगीमध्ये संपूर्ण कारखाना जळून खाक झाला असून कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे. या दुर्घटनेत 3 कामगार गंभीर जखमी झाले असून दुर्दैवाने एका कामगाराचा मृत्यू झाल्याचे समोर आलं आहे. मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी कामगाराचे नाव यल्लाप्पा गुंडप्पनावर असेल, तर गंभीर जखमींची नावे मारुती करवेकर, यल्लाप्पा सालगुडे आणि रणजित पाटील अशी आहेत. आगीच्या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्ग्न्यांग, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे. कर्नाटक गोव्याला जोडणारा काळी नदीवरील पूल कोसळला असून रात्री 1:30च्या सुमारास ही घटना घडली आहे. काळी नदीवरील हा पूल कारवार शहराजवळ आहे. हा पूल 1983 मध्ये बांधण्यात आला होता. या पुलाजवळच प्रसिद्ध पर्यटनाचे आकर्षण असलेला सदाशिवगड किल्ला आहे. हा पूल कोसळल्यानं वाहतुकीवर काहीसा परिणाम होणार आहे. सर्व वाहतूक नव्या पुलावरून वळवण्यात आली आहे. SDRFची तुकडी रवाना करण्यात आली असून नव्या पुलाला यापासून काही धोका नाही ना याची तपासणी केली जाणार आहे. जुन्या पुलाचे अवशेष पाण्याच्या प्रवाहासोबत नव्या पुलाला अडकण्याची शक्यता आहे. यामुळे नव्या पुलालाही धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उचगावच्या मुख्य चौकात संगोळी रायण्णांचा पुतळा उभारावा अशी मागणी करत बाहेरगावच्या काही कन्नड संघटना भाषिक वाद निर्माण करत गावातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. उचगाव येथे संगोळी रायण्णा यांचा पुतळा मुख्य चौकातच बसवण्यात यावा अशी मागणी पुन्हा या संघटनांनी केली असून त्यामुळे गावामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. उचगावमध्ये सर्व समाजाचे लोक गुण्या गोविंदाने राहतात. मात्र बाहेरगावच्या काही कन्नड संघटना गावातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असून गावामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दिवस रात्र पोलीस तैनात ठेवण्यात आला आहे. गावातील मुख्य कमानीजवळ व मुख्य चौकामध्ये पोलीस तळ ठोकून आहेत. बेळगाव शहरातील सर्व गणेश मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव शांततेत साजरा करावा. 10 दिवस विविध सामाजिक उपक्रमांवर भर द्यावा. रक्तदान शिबिर व सांस्कृतिक कार्यक्रम घ्यावेत. विशेषतः कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोचणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बुधवारी केली. सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन यांची एकत्रित बैठक नियोजन भवनात झाली. त्यावेळी ते बोलत होते. बेळगाव शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्ग्न्यांग, जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेत, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी आदी अधिकारी व सार्वजनिक गणेश महामंडळाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. नागपंचमी अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपल्याने नागपंचमीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी बाजारात बुधवारी गर्दी झाली होती. नागपंचमी श्रावण मास या पार्श्वभूमीवर बाजारपेठ देखील बहरली होती. त्यामुळे खरेदीसाठी नागरिकांची रेलचेल दिसून आली. विशेषतः फराळासाठी स्टॉल्स सजले होते. चिवड्याचे पोहे, रवा, शेंगदाणे, गूळ, खोबरे, फुटाणे, लाह्या आदींची खरेदी जोमाने सुरू आहे. नागपंचमीला नागमूर्ती पूजण्याची प्रथा आहे. त्यामुळे ठिकठिकाणी विक्रीसाठी दाखल झालेल्या रंगीबेरंगी मूर्तींना मागणी वाढली होती. 20 रुपयांपासून ते 150 रुपयांपर्यंत किमती होत्या. नागपंचमीसाठी लागणाऱ्या फराळाच्या साहित्य खरेदीसाठी ही गर्दी झाली होती. श्रावणातील पहिला सण नागपंचमी असल्यानं विशेषतः महिला वर्गांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मागील महिन्याभरापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील हरिकाका कंपाऊंड भागातील गटारी तुंबलेल्या असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण झाला होता. गाड्या तर दूरच साधं चालणंही मुश्किल झालं होतं. या समस्येसंदर्भात तरुण भारतने बातमी प्रसारित केली होती. याची दखल घेऊन या प्रभागाचे नगरसेवक शिवाजी मंडोळकर
यांनी आपल्यासोबत जेसीबी घेऊन येऊन पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न केला. मागील 20 दिवसांपासून मोठा पाऊस झाला, त्यामुळे या भागामध्ये रस्त्याची दुर्दशा झाली आहे. हा परिसर 2 वॉर्डमध्ये येत असल्यानं विकास कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला होता. परिणामी दुर्लक्षित असलेल्या या परिसरातील रस्त्यावर पाणी साचून तळी निर्माण झाली होती. या संदर्भात माहिती मिळताच नगरसेवक मंडोळकर यांनी साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या परिसराच्या बाजूला असलेल्या नाल्यातील कचरा काढून टाकल्यानंतर पाण्याचा निचरा होण्यास मदत झाली. बांगलादेशातील विविध अभ्यासक्रमांचा अभ्यास करण्यासाठी गेलेल्या बेळगावच्या 25 विद्यार्थ्यांचा गट तेथील देशव्यापी दंगलींमुळे तसेच दळणवळणाच्या पायाभूत सुविधा विस्कळीत झाल्यामुळे सुरक्षितपणे घरी परतला आहे. भारतीय दूतावासाने या विद्यार्थ्यांच्या परतीची सोय केली होती. बांगलादेशामध्ये तणाव वाढल्यानं संबंधित पालकांनी आपल्या मुलांसाठी बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर आणि जिल्हा प्रशासनाकडे चिंता व्यक्त करून मदत मागितली होती. त्याची तात्काळ दखल घेत बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केंद्राला अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती पुरवली, ज्यामुळे ते सर्व विद्यार्थी बेळगावला सुरक्षित परतले आहेत. उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे. मान्सून ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 500 दिवसांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. मागील 2 दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यानं मार्कंडेय हळूहळू ओसरू लागली आहे. त्यामुळे नदीकाठावरील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालाय. मात्र सर्रास नदीकाठावरील भात पीक कुजल्याने मोठा आर्थिक फटका देखील बसला आहे. गतवर्षी सुक्या तर यंदा ओल्या दुष्काळाला शेतकऱ्यांना सामोरं जावं लागणार. जुलै मध्यानंतर झालेल्या अतिपावसामुळे नदी, नाले आणि जलाशयाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली. राकसकोप जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रातही अधिक पाऊस झाल्यानं जलाशयातील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग मार्कंडेय नदीत करण्यात आला. त्यामुळे नदी तुडुंब भरून पूर परिस्थिती निर्माण झाली. विशेषतः नदीकाठावरील हजारो हेक्टरातील पिके 20 ते 25 दिवसांपासून पाण्याखाली आहेत. आता पूर हळूहळू ओसरू लागलाय. त्यामुळे पिके कुजून दुर्गंधी सुटली आहे. नदीकाठावर सर्वत्र पिके कुजलेली परिस्थिती पाहायला मिळत आहे. विशेषतः सर्वत्र भात पिकाला फटका बसलाय. शिवाय ऊस पीक देखील अद्यापही पाण्यात उभं आहे. आगामी श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध खात्यांच्या परवानगीसाठी सिंगल विंडो, रस्त्यांची दुरुस्ती, मंडप परिसरातील स्वच्छता आदींसंदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन आज मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळ बेळगावतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. बेळगावच्या मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, कार्यकारी अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील व सरचिटणीस महादेव पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदनाचा स्वीकार करून मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल असे आश्वासन दिले. बेळगाव शहरातील 11 दिवसांचा श्री गणेशोत्सव येत्या 7 ते 17 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये साजरा केला जाणार आहे. या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे मंगळवारी 17 सप्टेंबर रोजी श्री गणेश विसर्जन मिरवणूक काढली जाणार आहे. या मिरवणुकीत शहरातील नोंदणीकृत सुमारे 357 गणेशोत्सव मंडळांचा सहभाग असतो. या मंडळांना विविध कारणास्तव सरकारी खात्यांची परवानगी लागते. सदर परवानगी सत्वर मिळावी यासाठी सिंगल विंडो अर्थात एक खिडकी प्रणाली अंमलात आणली जावी या संदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. भल्या पहाटे उठून शहर साफ करायचे, मात्र गेल्या 7 महिन्यांपासून सफाई कर्मचाऱ्यांना पगार नसल्याने ते अडचणीत आलेत. आम्हाला वेतन द्या या मागणीसाठी सफाई कर्मचाऱ्यांनी महानगरपालिका आयुक्तांना भेटून निवेदन दिले. सध्या सणांना सुरुवात झाली आहे, मात्र आपल्या घरात काहीच नाही, त्यामुळे आम्ही सण साजरे करायचे की नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. महानगरपालिकेने अलीकडेच 155 कामगारांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेतले. सामावून घेताना त्यांच्याकडून विविध कागदपत्रेही जमा करून घेतली. बेंगळूरच्या नगरविकास खात्याकडे ती पाठवून देण्यात आली. मात्र 7 महिने उलटले तरी पगार नसल्याने हे कर्मचारी अडचणीत आलेत. ऊन, पाऊस, थंडी याची तमा न बाळगता पहाटे काम करायचे, मात्र वेतन मिळत नाही. या इतके दुर्दैव कोणते असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
जांबुटी येथील एका शेतकऱ्याची मधमाशी संवर्धनासाठी धडपड सुरू आहे. परसातच 8 मधपोळ्यांचं त्यांनी जतन केलं आहे. मागील 10 वर्षांपासून त्यांचा हा उपक्रम सुरू आहे. मधमाशी पालनामुळे शेतातील इतर पिकांनाही त्याचा फायदा होतोय. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या बागायती शेतांमध्ये मधमाशांचे पालन करून उत्पन्न वाढवावे असे आवाहन या शेतकऱ्यांनी केलं आहे. महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी नवीन तंत्रज्ञानाचा स्वतःच्या विकासासाठी तसेच शैक्षणिक उन्नतीसाठी उपयोग करून घेणे गरजेचे आहे. मात्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून असे न होता अद्ययावत तंत्रज्ञानाचा गैरवापर होताना दिसून येत आहे. त्यामुळे विविध गुन्हे आणि अपराध घडत आहेत. त्यामुळे सामाजिक जीवनात अस्वस्थता पसरली आहे. यासाठी तरुण विद्यार्थ्यांनी जागरूक राहून शैक्षणिक बाबतीत लक्ष केंद्रित करावे असे आवाहन नंदगड पोलीस ठाण्याचे शिवकुमार तुरमुंडी यांनी नंदगड येथील कन्या विद्यालयात पोस्को कायद्याच्या मार्गदर्शन कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक SM कदम होते. कृष्णा नदीचा प्रवाह असो अथवा जमखंडी डोंगराळ भागात पडलेला मोठा पाऊस याचा परिणाम जवळपास 500 एकर शेतजमीन पाण्याखाली जाऊन पिकाची हानी व या परिसरातील वसाहतींमधील नागरिकांचे हाल. हे दृश्य जमखंडी तालुक्यातील कुंभारहाळ गावालगत जमखंडी विजापूर या राज्यमार्ग जवळचे आहे. ही दरवर्षाची समस्या बनली आहे. आलमट्टीच्या 519.6 मीटर उंचीच्या पाणी पातळी योजनेत तालुक्यातील कृष्णाकाठची बहुतेक सर्व गावे बुडीतग्रस्त म्हणून घोषित करून भूस्वाधीन केली आहेत. मात्र कृष्णा नदीकाठच्या गावा अगोदर हा परिसर बुडीत होत असून याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याबद्दल माजी विधान परिषद सदस्य GS न्यामगोड यांनी तीव्र खेद व्यक्त केला. नुकसानग्रस्त भागास भेट देऊन पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. कृष्णाकाठच्या परिसरात येणाऱ्या अनेक गावांना महापुराने वेढा टाकल्याने गंभीर समस्या निर्माण झाली आहे. प्रशासनाने खबरदारी घेताना पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी स्थलांतर केले होते. नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची व्यवस्था राज्य सरकार करीत आहे. कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी केलं आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.